नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे माझा मकर संक्रांतीचा. तर जो खूप लेट येतो आहे कारण की माझी तब्येत ठीक नव्हती थोडे दिवस, तर त्यामुळे मी काही अपलोड केला नव्हता. तर आज संक्रांत असल्यामुळे बघा सकाळी सकाळी, आणि मी रोजच सकाळी ना दरवाजाबाहेर अशी पाणी शिंपडते. सकाळी दरवाजाबाहेर पाणी शिंपडणे हे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख समृद्धीमध्ये वाढ होते आणि नकारात्मक जी ऊर्जा असते ती दूर होते. तसेच पाण्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे परिसर थंडसुद्धा राहतो. म्हणून बघा आमच्या गावी पण आहे ना माती वगैरे असते, सारवण घेतात शेणाचं, तेव्हा पण आहे ना सडा मारतात. आणि रोज सकाळी सडा मारण्याची ही पद्धतच आहे गावाला, कारण की त्याच्यामुळे ना एकदम थंडावा निर्माण होतो सगळीकडे. आणि जे पण काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेरच्या बाहेरच राहतात. आणि छान मी असं सगळं पुसून घेते, रोजच मला ही सवय आहे. थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मग मी काय पुसून नव्हतं घेतलं, कारण की तब्येतच माझी खूप खराब होती. आणि मस्त छान असं पुसून घेतलं आहे. आणि गावाला तर आहे ना काय काय बायका रोज म्हटलं तरी ना शेणाचं बादलीमध्ये घेतात, पाणी टाकतात आणि त्याचं ना म्हणजे सारवण घेतात. मस्त वाटतं ते एकदम सारवण वगैरे घेतल्यावर, कारण की त्याचा पण सडाच तयार करतात ते लोक, नुसतं टाकून ना खराट्याने असे असे इकडे तिकडे फिरवतात आणि त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. आणि त्याच्यावर सुंदर रांगोळी काढतात. आत्ता रांगोळी आली आहे, पण पहिले तर आहे ना तांदळाच्या पिठाने रांगोळी काढायचे, कारण की ती एक पद्धत होती. म्हणजे जर आपण तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली तर त्यात जे आपले मुंग्या वगैरे असतात त्यांचं ते पोट भरत असतात त्या तांदळाच्या पिठांनी वगैरे, म्हणून छान अशी रांगोळी काढायचे ते लोक. आणि मी आज मस्त केस धुतलेत, कारण की काल भोगी असल्यामुळे ना मी धुतले नव्हते. आणि ॲक्च्युली भोगीला केस धुतात, कारण की असं म्हणतात पहिल्यापासून. माझी आजी बोलायची, केस धुतली नाहीस तर तुझा नवरा रोगी भेटेल, तुला कायम रोगी असेल, तर भोगीला केस धुवायला लावायची. पण मला जरा मासिक धर्म असल्यामुळे मी काय केस काल धुतले नव्हते. आणि नैवेद्य वगैरे पण काय दाखवलं नव्हता, फक्त भोगीची भाजी करायची होती म्हणून केलेली मी काल. आणि आज ती केस धुवून टाकलेत मी संक्रांतीला. आणि मी केस धुतली ना तर नेहमी पंख्याखाली वगैरे सुकवते किंवा उन्हात सुकवते. पण आपले ते हेअर ड्रायर वगैरे करून केस सुकवत नाही, कारण की त्याने केस खरंच खूप डॅमेज होतात. आणि त्यानंतर मी छान अशी रांगोळी काढली आहे, मस्त हळदीचं लेपन केलं आहे. आणि काही सणसूद असेल ना तर हळदीचं लेपन केलं ना तो उंबरठा बघा आपला किती छान वाटतो. आणि आपली जे लक्ष्मी माता असते किंवा आपले कुबेर देव असतात ते आपले इथूनच प्रवेश करत असतात दारातून, त्यामुळे दरवाजा एकदम स्वच्छ ठेवायचा असतो कायम. आणि मस्त पूजा पण झालेली आजची माझी. खरंच खूप छान वाटतं बघा. आज मस्त, मला माहिती नव्हतं, म्हणजे लक्षातच नव्हतं पिवळ्या कलरची आज साडी वगैरे घालायची नाही आहे, पण मी फुलं पण पिवळीच वाहिलीत देवांना. असू दे, असं काय नसतं, चुकून झालेल्या काही गोष्टी त्या चालतात, देव आपले सांभाळून घेतात. आणि छान असं आता आहे ना मी सुगड पूजन करणार आहे इथे, कारण की आमच्याकडे आहे ना वौसा हा म्हणजे कोकणामध्ये ना वौसा गौरी गणपतीचाच वौसा असतो आमचा. तर तरी पण आहे ना माझं लग्न झालं ना तेव्हापासून माझ्या सासूने मला हे सांगितलेलं की ना, जर तुझ्याकडे ते काळे सुगड नसेल किंवा लालवालं नसेल तर तू आहे ना तांब्या आणि पेला घेऊन पूजा केली तरी चालते त्याची. पण मी आणते काळंवालं सुगड आणि एक लालवालं. तर इथे ना सर्वात आधी मी गणपती बाप्पाची पूजा करून घेते, कारण की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या गणपती बाप्पांपासूनच होत असते. तर मी इथे ना आज सुपारी ठेवली आहे गणपती बाप्पा म्हणून, आणि मस्त अशी पूजा केली गणपती बाप्पांची. तर माझ्या मम्मीकडे ना याचा वौसा असतो संक्रांतीचा, तर त्यांना 5-5 असे सुगड घ्यावं लागतात. तर मी बघा हे काळवाले घेतले आणि लालवाले घेतले. ते ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर त्याला असे लाल म्हणजे हळदी कुंकूचे बोटं लावायचे. 5 हळदी कुंकू, 5 हळद, 5 कुंकवाचे अशी बोटं वळायचेत. आणि दोघांना पण सेम तसंच करायचं आहे. आणि ते करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नंतर पूजेलाही सुरुवात करू शकतो. तर प्रत्येक बघा हे शुभ कार्य करताना आपल्या हळदी कुंकवाचा किती वापर होतो. तर हे माझं कुंकू आहे ना ओरिजिनल कुंकू आहे, म्हणजे हळदीपासून बनवलेलं, त्यामुळे याचे काय ना बोटाला बघा लाल वगैरे लागत नाही. जे डुप्लिकेट असतं ना त्याचे ना कलर लागतो आपल्या बोटांना, तर मी ते वापरत नाही, कारण की माझ्या ना कपाळाला पण मी लावायचे ना तर मला थोडा त्रास झालेला त्याचा. तर इथे बघा मी ना हे सगळं घेतलं आहे त्याच्यामध्ये टाकायला सुगडमध्ये. तर आपले बोरं जे म्हणजे आपण भोगीच्या दिवशी भाज्या करतो ना त्याच ह्या सगळ्या आहेत भाज्या. तर ह्या तुम्ही जर तुमच्याकडे शेंगा नसतील तर तुम्ही शेंगदाणे, मी ना काल भोगीसाठी ना शेंगदाणे हे करून ठेवलेले,
शेंगदाणे टाकले, त्यामुळे शेंगा नव्हत्या माझ्याकडे. आणि मी ना माझ्या वहिन्या करतात ना, तर त्यांच्याकडून थोडं हे सगळं सामान घेते. हां, त्यांच्याकडून फुकट घ्यायचं नसतं, कारण की हे दूध देवाचं असतं, त्यामुळे मी त्यांना त्याचे पैसे देते. आणि हा आमचा कोको बघा वास घेतो आहे, तर काय करते मी, त्याला प्रत्येक गोष्टीत नाक गुपसायचं असतं. तर असं, तर इथे माझी पूजा चालू आहे. याच्यामध्ये मी तुरीच्या शेंगा, परत आपलं जे शेंगदाणे असतात किंवा तुम्ही शेंगा पण टाकू शकता त्याच्यामध्ये. ह्या पावट्याच्या शेंगा आहेत. परत जे आपल्या गाजर असतं, परत बोरं असतात, ते सगळं तुम्ही याच्यामध्ये टाकायचं आहे त्या सुगडमध्ये काळ्यावाल्या. तर त्याच्यामध्ये ना तुम्ही नंतर मग तिळगुळ, लाडू जर तुमच्याकडे जे असेल ते टाकू शकता. आणि खरं म्हणजे ॲक्च्युली ना हे सगळं भाज्या असतात ना, त्या मिक्स करून टाकायच्या असतात. पण मला तुम्हाला दाखवायचं होतं काय काय टाकतो आपण त्याच्यामध्ये, म्हणून मी तुम्हाला वेगवेगळं करून दाखवते की हे टाकतात ते टाकतात असं. आणि त्याच्यामध्ये नंतर ना ओंब्या टाकायच्या असतात गव्हाच्या वगैरे. आणि नंतर मग याच्यामध्ये लाडू आणि नंतर तिळगुळ. तुमच्याकडे लाडू असेल तर लाडू, नाहीतर तिळगुळ असेल तर तिळगुळ टाकू शकता. असं काय नाही, दोन्ही पण टाकावे म्हणून. माझ्याकडे होते ना म्हणून मी टाकले त्याच्यामध्ये. माझ्या वहिनीने लाडू केलेले, त्यामुळे तिने दिलेले मला लाडू, तर मी याच्यामध्ये टाकले ते. आणि हे सगळं झालं ना, तर याच्यामध्ये ना फूल वगैरे टाकायचे आणि हळदी कुंकू लावून परत याची ना पाया पडून घ्यायचे. आणि त्याच्यावर हे लाल सुगड ठेवायचे. म्हणजे का, कारण की आपण जी संक्रांत त्या काळ्या सुगडमध्ये ठेवली ती आपली उडून जाऊ नये म्हणून ते हे लालवालं ठेवायचे सुगड. अशी पहिली म्हणायची पद्धत होती की ना संक्रांत उडून जाते म्हणून त्याच्यावर झाकण म्हणून हे लाल सुगड ठेवायचं असतं. तर अशी छान माझी सुगडांची पूजा झालेली आहे. आणि आजपासून सुरू होते ते म्हणजे आपलं हळदी कुंकू. कारण की आज माझ्या मम्मीकडे हळदी कुंकू होतं. माझ्या वहिन्यांनी ना आजच हळदी कुंकू ठेवलेलं संक्रांतीच्या दिवशी. तर खरंच खूप शुभ दिवस असतो हा संक्रांत. आणि परत मग आपले मासिक धर्म वगैरे असतात म्हणून त्यांनी ना आजच करून घेतली आहे हळदी कुंकू. आणि आम्ही तिघींनी पण ठरवलेलं काही ना आपण काळ्या साड्या घालूया. तर माझी थोडी वेगळी आहे, यांच्यासारखी किनारीची नाही आहे, पण काळी साडी होती म्हणून मी घातली ती. आणि त्याच्यावर बघा सगळी ऑक्साईड ज्वेलरी घातली मी, बांगड्या, गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे. तर तुम्हा सर्वांना माझा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता तर काय हळदी कुंकू चालू होतील, आमच्या इथे सोसायटीमध्ये पण भरपूर ठिकाणी असतं. माझ्याकडं पण आहे हळदी कुंकू, तुम्हाला नक्की मी व्हिडिओ पाठवेल. तर तुम्हा सर्वांना आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय.